दिल्ली पोलीस भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। दिल्ली पोलीसच्या ड्रायव्हरच्या वेगळ्या जागा निघाल्या 737 प्लस आणि कॉन्स्टेबल 10वी पास साठी सुद्धा दिल्ली पोलीस भरतीच्या 7565 जागांसाठी भरती निघाली। म्हणजे ऑलराऊंड टोटल जर जागा आपण पाहिल्या ड्रायव्हरच्या आणि कॉन्स्टेबलच्या, तर ह्या टोटल जे 8300 प्लस जागांसाठी दिल्ली पोलीसची ही भरती चालू आहे। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे आणि शिक्षण फक्त 12वी पास लागते। ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू आहे आणि 21 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते येणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ड्रायव्हरची काय काय निवड प्रक्रिया, उंची, छाती वगैरे, त्या अभ्यासक्रम, ग्राउंड वगैरे सर्वच, आणि त्याचबरोबर कॉन्स्टेबलची काय काय प्रक्रिया, ह्या दोन्ही बद्दल माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून जे दिल्ली पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात, 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल बद्दल माहिती सांगू देतो, जे 7565 जागांसाठी निघाले। आणि त्यानंतर जे पूर्ण निवड प्रक्रिया मी ड्रायव्हर पदासाठी सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पाहिजे कॉन्स्टेबलचं जे पद आहे 7565 जागांसाठी भरती निघाली आणि वयोमर्यादा यामध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। एससी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत फॉर्म भरता येते। ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येते। 1 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये दिल्ली पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन झालं, पगार 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे, कारण की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आली आहे। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल, एक सर्व्हिसमॅन असाल तर 1 रुपया सुद्धा फॉर्म भरायला पैसे लागत नाही। आणि त्याचबरोबर महिला उमेदवार असाल, एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीबी जो पण एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरीच्या 1 रुपया सुद्धा आपल्याला फॉर्म भरायला फी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे पात्रता आहे। आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस भरतीचे जे आपल्या या ठिकाणी पेपर असणार आहे, डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत आपला दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा हा पेपर असणार आहे। तर ह्या दिल्ली पोलीस भरतीमध्ये जर आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, पहिल्या टप्प्यामध्ये आपला लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। सर्वात अगोदर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर पहा यामध्ये सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेजचे आणि करंट अफेअरचे 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। कम्प्युटरचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। असे टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। पेपर 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, 1.5 घंट्याचा टाइम भेटणार आहे। आणि पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आलेली आहे। आणि दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपला पहिल्या टप्प्यामध्ये पेपर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड। उंचीचा जर विचार केला दिल्ली पोलीस भरतीमध्ये, पुरुष उमेदवारांसाठी उंची 170 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर, छाती 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपल्या यामध्ये भरली पाहिजे। आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपण पुरुष उमेदवारांसाठी पहिला दौड या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आहे। आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि दुसरा दौड पुरुष उमेदवारांसाठी तर लॉंग जंप आहे, 14 फीट लॉंग जंप आपल्याला मारायचे आहे। आणि तिसरा दौड पुरुष उमेदवारांसाठी हाय जंप आहे, आपल्याला 3.9 मीटर जंप या ठिकाणी मारायचे आहे। त्याचबरोबर जे अशा प्रकारे ग्राउंड आहे। महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे, 8 मिनिटांमध्ये रनिंग मारायचे आहे। जे आपण महिला उमेदवार 8 मिनिटांमध्ये काढणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे। दुसरा आहे महिला उमेदवारांसाठी आपल्याला लॉंग जंप मारायचे आहे आणि लॉंग जंप साठी आपल्याला 3 चान्स या ठिकाणी भेटणार आहे आणि लॉंग जंप आपल्याला 10 फीट मारायचे आहे। आणि त्याचबरोबर तिसरा दौड महिला उमेदवारांसाठी तर तो हाय जंप आपल्याला मारायचे, 3 फीट हाय जंप आपल्याला मारायचे। अशा प्रकारे आपल्या यामध्ये ग्राउंड आहे। अशी निवड प्रक्रिया सर्वात अगोदर पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आता मी तुम्हाला या ठिकाणी दिल्ली पोलीस ड्रायव्हर बद्दल माहिती सांगणार आहे। दिल्ली पोलीस ड्रायव्हरच्या जर जागा निघाल्या तर 737 जागांसाठी ही भरती निघाली आहे। यामध्ये शिक्षण 12वी पास पाहिजे आणि अवजड वाहन चालवण्याचा परवाना आपल्याला असला पाहिजे। आणि वयोमर्यादा जे ठेवण्यात आला आहे 21 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरता येते। आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 21 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि ओबीसी कॅटेगरीचे असाल तर 21 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 21 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपलं यामध्ये जे वय मोजले जाणार आहे, गणलं
गणलं जाणार आहे। 1 जुलै 2025 रोजी आपलं वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे। आणि त्याचबरोबर आपण फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी कॅटेगरीसाठी 100 रुपये फी ठेवण्यात आले आणि SC/ST कॅटेगरीसाठी या भरतीमध्ये 1 रुपया सुद्धा फी नाही आणि माजी सैनिकांसाठी सुद्धा 1 रुपया सुद्धा यामध्ये फी नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर ही जी ड्रायव्हरची ज्या जागा निघाल्या ह्या फक्त पुरुष उमेदवारांसाठी आहे, महिला उमेदवारांसाठी नाही आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ड्रायव्हरच्या तर 15 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे, तारीख जवळच आहे। त्याचबरोबर आपला जो पेपर असणार आहे डिसेंबर ते जानेवारी 2026 मध्ये आपला पेपर असणार आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया आहे। आणि त्याचबरोबर दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। यामध्ये दिल्ली पोलीस ड्रायव्हर मध्ये आपला पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर जनरल नॉलेजच्या यामध्ये 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी। आणि त्याचबरोबर यामध्ये बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 20 मार्कासाठी आणि गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे 10 मार्कासाठी। आणि त्याचबरोबर आपल्या यामध्ये ड्रायव्हिंगच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, वाहन चालवण्याच्या रिलेटेड आपल्या यामध्ये 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे आपला 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 90 मिनिटाचा टाइम आपल्याला यामध्ये भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंगचा जर विचार केला तर 0.45 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। 4 जर आपण प्रश्न चुकवले तर 1 मायनस आपल्या यामध्ये होणार आहे। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला दिल्ली पोलीस चालक पदामध्ये तर यामध्ये 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटांमध्ये मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7 मिनिटांपेक्षा जर जास्त गेला 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। आणि दुसरा दौर पुरुष उमेदवारांसाठी तर तो आपल्याला या ठिकाणी लॉंग जंप आपल्याला मारायचे आणि लॉंग जंप आपल्याला 11 फीट लॉंग जंप मारायचे आणि त्याचबरोबर हाय जंप आपल्याला 3.5 फीट हाय जंप या ठिकाणी मारायचे। अशा प्रकारे या ठिकाणी आपलं ग्राउंड असणार आहे दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरतीमध्ये। तर अशा प्रकारे संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। आणि त्याचबरोबर आपलं यामध्ये काय असणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपला पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये आपलं ट्रेड टेस्ट असणार आहे। पोलीस भरती 2025 संपूर्ण जाहिरात आहे, 7565 जागांसाठी ही भरती निघाली आहे। तर फॉर्म भरण्याची तारीख दिली आहे 22 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपले फॉर्म भरणे चालू राहणार आहे। त्याचबरोबर यामध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे तर पेपरच्या बेसवर आपलं यामध्ये सिलेक्शन होणार आहे। सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये दिल्ली पोलीस भरतीमध्ये आपला पेपर असणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला NCC वगैरे झाले असेल तर NCC सुद्धा बोनस मार्क्स भेटणार आहे। तसं A सर्टिफिकेट झालं असेल तर 5 मार्क, B सर्टिफिकेट झालं असेल तर ठीक आहे आणि C सर्टिफिकेट झालं असेल तर असे सुद्धा मार्क्स भेटणार आहे। तर सर्वात अगोदर आपला पेपर आहे ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 50 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न आणि कम्प्युटरचे 10 प्रश्न अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 90 मिनिटाचा टाइम भेटणार आहे आणि 0.25 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये फिजिकल आहे ज्यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे 6 मिनिटांमध्ये, लॉंग जंप आहे 14 फीट आणि हाय जंप आहे 3.9 मीटर 9 फीट। तर अशा प्रकारे या ठिकाणी पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं 1600 मीटर रनिंग आहे 8 मिनिटांमध्ये आणि लॉंग जंप आहे 10 फीट आणि हाय जंप आहे 3 फीट। अशा प्रकारे फिजिकल महिला उमेदवारांचा आहे दिल्ली पोलीस या भरतीमध्ये। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या, त्यावर आपण संपूर्ण जाहिरात टाकलेली आहे।